चला आता सगळ्यांचं लक्ष एकदम बोर्डवर. आपण थोड्या वेळा अगोदर एक वेक्टर डायग्राम ड्रॉ केली होती प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर. कुठल्या कंडिशनची? नो लोड कंडिशन. आपण फुल लोड साठी ड्रॉ करू. माझ्याकडे एक ट्रान्सफॉर्मर आहे. नंबर ऑफ टर्न्स ऑन प्रायमरी अँड सेकंडरी. सेकंडरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द लोड. पण प्रश्न असा आहे की लोड कोणता आहे मला माहित नाही. वेदर इट इज रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह और कॅपॅसिटिव्ह. वेक्टर डायग्राम मध्ये घुसण्याच्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करतो. जो इकडचा करंट आहे, जो ऍक्च्युअल करंट आहे, जो प्रायमरी वाइंडिंग मधून ट्रॅव्हल करत आहे, कोणत्या वाइंडिंग मधून? त्याचं नाव आय के I1. हा तुमचा मेन करंट आहे. पण तुम्ही नीट ऑब्झर्व करा, सेकंडरी वाइंडिंग तीच तुम्ही ओपन केली तर प्रायमरी वाइंडिंग मध्ये तुम्हाला अजून एक करंट दिसला होता आय के I0. आणि तुम्हाला मी जेव्हा आयडियल ट्रान्सफॉर्मर फुल लोड कंडिशनला टीच केला होता, तुम्हाला मी शिकवलं होतं बघा, सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ तयार झाला, त्या ईएमएफ मुळे करंट तयार झाला. सेकंडरी वाइंडिंगचा जो फ्लक्स आहे तो प्रायमरी वाइंडिंगला वापस येतो आणि प्रायमरी वाइंडिंगला लिंक करून एक ईएमएफ तयार करतो आणि त्याच्यामुळे एक नवीन करंट तयार होतो. त्या करंटचं नाव काय होतं? I2 होतं. तात्पर्य काय तुम्हाला मी सांगतो. मला तर हे शिकायला भेटलं की जर तुम्हाला I1 ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला या दोघांचा रिझल्टंट ऍडिशन घ्यावं लागेल. म्हणजे मी मला सांगू शकतो की तुमचा जो प्रायमरी करंट आहे, कोणता करंट? पोरमध्ये त्याचा सेकंडरी करंटचा विषय काय? सेकंडरी करंटचा की विषय नाही. सेकंडरी करंट तुम्ही I2 मला प्रॉब्लेम नाहीये. I2 म्हणजे असा करंट जो कुठून चालला तुमच्या. मग पण मी प्रायमरी करंटला स्प्लिट करू शकतो. तुमचा प्रायमरी करंट इज द वेक्टर सम ऑफ. सर कुठल्या सम बद्दल बोलताय? वेक्टर सम. पहिला करंट कोणता येईल तुमचा? आय के I0 आणि दुसरा I2 के I2 I2 एक्झॅक्ट कुणाच्या अपोज मध्ये असतो? I2च्या. जर I2 खाली चालला I2 त्याच्या एकदम मागे असतो. शिकवलं होतं आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये, हो का नाही? सो वेक्टर सम कसा घेतात? I1 चा बार इज इक्वल्स टू I0 चा बार प्लस I2 चा बार. मला हा वेक्टर सम नाही पाहिजे. मला कशात कन्वर्ट करायचं? याला स्केलर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रत्येकाचा स्क्वेअर फॉर्म्युला यूज होणार आहे, म्हणूनच मी लिहून देत आहे. मला स्क्वेअर नाही पाहिजे. सो I1 इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा. आता मी तुम्हाला सांगतो की वेक्टर डायग्राम वेगवेगळ्या लोडला कसं ड्रॉ करायचा. समजा गुट्टे सर 3 प्रकारचे लोड घेत आहेत. वाटेत एक छोटं बीट लिहिता मी. वेक्टर डायग्राम फॉर डिफरंट लोड. चालेल ना? गुट्टे सरांकडे किती लोड आहेत लवकर सांगायचे? 3 लोड आहेत. नंबर 1 रेझिस्टिव्ह, तुम्ही पूर्ण नाव लिहाल, चालेल ना? नंबर 2 इंडक्टिव्ह, नंबर 3 रेझिस्टन्स मध्ये फेज अँगल किती असतो? 0. इंडक्टन्स मध्ये फेज अँगल एक्झॅक्ट π/2 नसतो. इट्स अ मशीन. π/2 कधीच नसतो, निगेटिव्ह असतो. आणि कॅपॅसिटन्स मध्ये पॉझिटिव्ह. इथं कोणता फेज? इन फेज. इथे तुम्ही म्हणाल मग तिन्ही वेक्टर डायग्राम अवघड आहेत का? काहीच अवघड नाहीये. इन फेज मध्ये जो, आता समजा मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. इन फेज मध्ये हा तुमचा खाली I2 आहे, दिसला का? I2 एक्झॅक्ट इन फेज मध्ये खाली असतो ना, तर I2 वर असतो. हा तुमचं इन फेजची वेक्टर डायग्राम संपली. लॅग फेज मध्ये करंटचा वेक्टर खाली जातो. ही लॅग फेजची वेक्टर डायग्राम बनली. लीड फेज मध्ये करंटचा वेक्टर वर जातो. लीड फेजची वेक्टर डायग्राम बनली. तुम्हाला हे असं समजलं नसेल, असं समजेल. आता लक्ष देऊ नका. हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. सर उतरत आहेत पहिला लोड मध्ये. बोला कोणता लोड घेऊ? सगळ्यात जो पहिला लोड आहे तो तुमचा रेझिस्टिव्ह लोड आहे. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर या डायग्राम मधलं काही कमी करायचं काय? डायग्राम मधला एक पण शब्द गायब होता कामा नाही. सगळ्यात पहिलं गुट्टे सरनी कोणता वेक्टर ड्रॉ केला? बोलत चालायचं. V1 च्या खाली E1 सोबत, देन करंट phi के phi m सोबत 90 डिग्री मध्ये, दोघांचे रिझल्टंट I के I0, फेज अँगल phi के phi 0. नीट बघा. आता तुम्ही म्हणाल मग सर आम्ही सुरू कुठून करायचं? सुरू करायचं I2 पासून. तुम्ही मला सांगा, इथं रेझिस्टिव्ह लोड आहे. रेझिस्टिव्ह लोड मध्ये जो सेकंडरीचा करंट असतो तो इन फेज मध्ये असतो ना. इन फेज कोणासोबत? E2 सोबत. अरे तुम्ही सेकंडरी करंट बद्दल बोलताय ना, मग सेकंडरी ईएमएफचाच विचार करायचा. म्हणजे सेकंडरी करंट E2च्या वर जाईल, खाली जाईल का मध्ये येईल? हा घ्यायचा मध्ये. थोडा इथं घेतला, जास्त खाली घेऊन जायचं. आला का मध्ये? याला एरो द्यायचा असा, याला एरो द्यायचा असा. सांगा बरं याचं नाव काय? की I2च्या एक्झॅक्ट अपोजिट कोण असतो? I2 घ्यायचा. V1 च्या वर नाही जाऊ द्यायचा. सो इकडे दाखवला गुट्टे सरांनी दुसरा करंट. याला थोडा आपण नावं देऊ. हा दाखवला गुट्टे सरांनी I2, हा दाखवला I2 के I2. इथं कोणाला फेज अँगल दिसतोय का? मला तर काही दिसत नाही, कारण इथं फेज अँगल किती आहे तुमचा? का 0 फेज आहे? इन फेज. आता तुम्ही विसरले वाटतं, तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. हा पहिला वेक्टर कोण? I के I0, I2 के I2. दोघांचा रिझल्टंट असतो I के I1. मग शोधा हे दोन वेक्टर. दिसले का?
एक वेक्टर इथं आहे, दिसला का? एक वेक्टर इथं आहे. दोघांचे रिझल्टंट ड्रॉ करण्यासाठी काय ड्रॉ करावं लागेल? पॅरलोग्राम. माहिती आहे ना? पॅरलोग्राम ड्रॉ करायचं. याची पॅरल लाईन इकडे ड्रॉ करा. तर वेक्टर याच्यात बी घुसू शकतो. हा, याची पॅरल लाईन इकडे ड्रॉ केली, हो का नाही? आणि याची पॅरल लाईन इकडे ड्रॉ करा. आणि दोघांच्या सेंटरमध्ये जो एक मोठा वेक्टर आहे तुमचा, लाईक दॅट, हा वेक्टर. कोण सांगायला वेक्टरचं नाव काय आहे? या वेक्टरला नाव दिलं सरांनी I2. अरे बे खूप आणू, हा I2 आहे का? I1 आहे तुमचा. समजलं? वेक्टर डायग्राम संपलेली नाहीये. हा कोण आहे? I की I1? हा कोण आहे? V का V1? V1 आणि I1 च्या मधला जो फेज अँगल असतो त्याला φ1 म्हणतात. इथं 3 फेज अँगल आहेत, तुम्हाला दिसले का? फेज अँगल φ1 जो आहे, φ2 जो नाही, आणि तिसरा φ की φ0 तो आधीपासूनच आहे. समजलं? आता जो वेक्टर डायग्राम मी आता ड्रॉ केली सरांनी, जे नवीन वेक्टर याच्यात ऍड केले ते वेक्टर असे आहेत ना. आता ते लॅग मध्ये सगळे असे होतात, लीड मध्ये सगळे असे होतात. कसे चेंज होतात ते सांगतो मी. बेस कॉपी केला नव्हता वाटतं, ठीक आहे, पहिल्याचा बेस कॉपी करून घेतो. हा कोणता फेज होता? इन फेज. तर लॅग फेज साठी मी यालाच यूज करत आहे. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. कशाला वेळ वाया घालायचा? सांगा. नंबर 2 कुठला लोड आहे तुमचा? जरा इकडे लिहितो मी असं, इंडक्टिव्ह लोड. तर इंडक्टिव्ह साठी मला काही वेक्टर गायब करावं लागतील. हा गायब झालं. हा हा इथं फेज अँगल चेंज होईल ना तुमचा, हे पूर्ण गायब करावं लागेल, लाईक दॅट. गुड, ठीक आहे, राहू द्या असं. चालेल ना? चेक करा. एवढंच होतं ना? हा φ1 एक गायब करतो थोड्या वेळासाठी. चालेल का? हा तुमचा बेस आहे, ज्याला तुम्ही प्लॅटफॉर्म म्हणू शकता. लीड फेजसाठी आताच कॉपी करून घेतो, पुन्हा तुम्हाला इरेज करायची गरज नाही पडणार. नाव शाला स्टार्ट. कोणता फेज आहे? कोणता लोड आहे? बोला लवकर. इंडक्टिव्ह लोड मध्ये बानो I2 कुठे जातो? लीड करतो का लॅग करतो? कुणाला लॅग करतो? व्होल्टेजला का EMF-ला? EMF-ला, E2-ला. I2 जो आहे तो E2 ला लॅग करतो. जर तुमचा चेहरा वाकडा करून बघा. लॅग म्हणजे वर जाणार की खाली येणार का ते पण मी सांगू ना. हा वेक्टर असा आहे ना, लीड म्हणजे वर, तर लॅग म्हणजे खाली ना, इकडे येणार. चालेल ना? सो गुट्टेसने एक थोडाफार फेज अँगल घेतला. किती आहे मला माहित नाही. हा घेतला फेज अँगल, एवढा सफिशियंट आहे, हो का नाही? आणि एक्झॅक्ट याला नाव दिलं गुट्टेसने I1 की I2. आणि I2च्या अपोज मध्ये कोण असतो? परफेक्ट I2 की I2 डॅश. हे बघा एकदम अपोज मध्ये ड्रॉ केला. याला जरा प्रॉपर नाव देऊ आपण. हा दाखवला सरांनी I2 आणि V2 मधला अँगल φ की φ2. लास्ट टाइम φ2 किती होता? कारण कोणता फेज होता? इथं φ2 दिसणार कारण कोणता फेज आहे? एक्झॅक्ट अपोजिटला कोण असतो? I2 की I2 डॅश. थांबा, हा दाखवला I2 डॅश. आता विसरले वाटतं. हा कोण आहे? I0 ना I2 डॅशचा रिझल्टंट कोण असतो? I की I1. रिझल्टंट कसा ड्रॉ करायचा? बाय युझिंग विच मेथड? पॅरलोग्राम. याची पॅरल लाईन इकडे ड्रॉ करा. याची पॅरल हो ना, आणि याची पॅरल लाईन इकडे ड्रॉ करा. इज इट ओके? आणि दोघांच्या मध्ये एक मोठा रिझल्टंट ड्रॉ करा, लाईक दॅट. हे असा. सो तुम्हाला इथे एक नवीन वेक्टर भेटला. बोला हे वेक्टरचं नाव काय? I1. हा φ0 तो आहे ना. हा कोण आहे? I1. आणि हा कोण आहे? I1 आणि V1 मधला जो अँगल असतो त्याला φ1. मी तुम्हाला काय बोललो होतो? इन फेज मध्ये हा ढाचा असा असतो ना, हो का नाही? तो असा गेला बघा. आज ढाचा लीड फेज मध्ये असा जाईल ना. सर आले तिसऱ्या लोड मध्ये. सांगा तिसऱ्या लोडचं नाव काय? लक्ष सर्वांचं बोर्डवर. कॅपॅसिटिव्ह लोड. सांगा बरं, कॅपॅसिटिव्ह लोड मध्ये I2 लॅग करतो का लीड करतो? बोला लवकर. लीड करतो म्हणजे E2च्या खाली जाईल का वर जाईल? लॅग म्हणजे इकडे ना, लीड म्हणजे इकडे. चालेल का? याचं नाव I1 की I2. I2च्या एक्झॅक्ट अपोजिट कोण असतो? चालेल? हा दाखवला सरांनी. इकडे I2 आणि E2च्या मधला फेज अँगल φ2, ज्याचं नेचर काय होतं? लीड फेज. एक्झॅक्टली अपोजिटला कोण आहे? I2 की I2 डॅश. हा कोण आहे? I0. हा कोण आहे? I2 डॅश. तर याचा पॅरलोग्राम ड्रॉ करू. पण एक आत्ताच एक सजेशन देतो.
लीड फेज मध्ये ट्रान्सफॉर्मरचे वेक्टर डायग्राम ड्रॉ करत असताना त्याचा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो पहिल्या क्वाड्रंट मध्येच आला पाहिजे या साईडला. तुम्ही जर मोठा फेज अँगल घेतला आणि चुकून जर रिझल्टंट इकडे गेला तुमची वेक्टर डायग्राम चुकली. समजलं का? सो रिझल्टंट वेक्टर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जाता कामा नाही, कारण ट्रान्सफॉर्मर एक इंडक्टिव्ह लोड मध्ये काउंट होतो. सो I1 तुमचा इकडेच येतो आणि मी मुद्दाम फेज अँगल छोटा घेतला की तुमचे ऍक्च्युअल पॅरलोग्राम जो ड्रॉ केला तो तिकडेच येईल, घाबरायची काही गरज नाही. सो आता बघा याचा पॅरल वेक्टर इकडे ड्रॉ करतो. पॅरल आहे का? हो का नाही? आणि याचा पॅरल वेक्टर इकडे ड्रॉ करतो. इज इट ओके? हा, चेक करा ऑटोमॅटिकली इकडे भेटला ना पहिल्या क्वाड्रंट मध्ये. सो आता एक वेक्टर ड्रॉ केला सरने, कॉल्ड एज I1 तुम्हाला ड्रॉ करून देतो मी लाईक दॅट. फक्त एक फेज अँगल दाखवायचा बाकी आहे. V1 आणि I1 मधला फेज अँगल फाय की φ1? सांगा बरं. φ1 कोणता फेज? इन फेज, देन लॅग फेज, देन लीड फेज. φ1 जो पहिल्यात होता तो बॅलन्स होता, सेकंड मध्ये φ1 थोडा वाढला आणि थर्ड मध्ये φ1 कमी झाला एकदम. पण त्या φ1 ची मला घेणं देणं. वेक्टर डायग्राम मध्ये 3 फेज अँगल दिसलेच पाहिजे. φ1 दिसला पाहिजे, φ2 दिसला पाहिजे आणि φ0 तर राहणारच कारण तो तुमचा रेफरन्स वेक्टर आहे. इज दॅट क्लिअर? दिस इज कॉल्ड ॲज अ वेक्टर डायग्राम फॉर रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह लोड व्हेन द प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू द लोड. चालेल का? एक्झाम मध्ये 4 मार्काला क्वेश्चन येतो, 2 वेक्टर डायग्राम विचारला जातात. मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्हचे वेक्टर डायग्राम आलेले आहेत, रेझिस्टिव्हची सहसा विचारली जात नाही. समजलं? वेक्टर डायग्रामचा बेस ड्रॉ करून घ्यायचा, मग बाकीचे वेक्टर ड्रॉ करायचे. फक्त एक लक्षात ठेवायचं की कुठलाच करंटचा वेक्टर हा व्होल्टेज पेक्षा मोठा नसला पाहिजे, कारण व्होल्टेज कधी पण लार्जर मॅग्निट्यूड मध्ये असतो ॲज कम्पेअर टू करंट. इज दॅट क्लिअर? काय लिहिलं सांगा बरं आता मला.